हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा माझा चिकट टायमानंतरचा ब्लॉग आहे. तर आता मी चाललोय रायगडला आणि माझं लहानपणीपासून होता इच्छा रायगडला जायची, जी कधी पूर्ण नाही झाली. पण आता मी फायनली चाललोय रायगडला. आणि आज आहे 11 एप्रिल, उद्या हनुमान जयंती. आणि हनुमान जयंतीची काल रांगोळी काढत होतो, सो 2ला झोपलो. 1च तास झोप भेटली, कारण की आता आम्ही 4 वाजता निघतोय. 3 वाजता उठलोय, मेकअप बिकअप केलाय, ब्लॉग बनवायचा आहे म्हणून थोडंसं शकाल चांगली ठेवलंय. आणि आम्ही सगळे उपस्थित झालोय या बाबू सोबत. आम्ही इथे सगळे उपस्थित झालोय. बोल काहीतरी, पोरे चिडचिडतात. आणि मग आता दादाची वाट बघतोय. प्लॅन मध्ये नव्हता पण तोच लेट आहे. आणि आता आम्ही चाललो. आता मी ब्लॉग बनवतोय आणि खूप दिवसानंतर टाकीन. कोल्हापूरचा ब्लॉग पेंडिंग आहे, कारण की तो सॉन्ग आलाच नाही अजूनपर्यंत. येईल, टाइम लागेल. तर आता तो येईल, तर मग आम्ही गाडीमध्ये जाऊ. आणि मी आता गाडीमध्ये झोपणार, कारण की मी झोपलोय नाही आणि माझं डोकं दुखायला लागले. त्यात आम्ही पूजाताई, रुपादादा, सृष्टी वगैरे, अंशू सगळ्यांनी बायका पण होत्या, रांगोळी काढत होतो. सो त्याच्यामुळं मला झोप नाही भेटली. आता दादा माझा येईल हागून शिवेल ब्लॉग बघितलं. तर आता आम्ही निघू इथून. आता वाजलेत 4:20 आणि 4:20 वरून आता माहित नाही 150 किलोमीटर लांबायचं बोलला. तर आता 150 किलोमीटर मी झोपणार. आणि मग नंतर डायरेक्ट पोचल्यावर किंवा मध्ये चटरपटर आम्ही काय करू, खाव वगैरे, त्यावाचा ब्लॉग बनवणार आहे. आमची पब्लिक. यो आहे इंगळे, ही आहे इंगळेची बायको. यो आहे माझा होणार नवरा. यो आहे कुन्नू 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 रांजवे. आणि हा आहे आमचा साही रांजवे. आणि ही आमची गाडी. आणि यो आमचा बाबू, इंगलेचा बाबू, लाजते नुसता. तर आम्ही चाय पितोय. हे दोघं कॉफीवाली माणसं, हे दोघं चायवाली, मी पण चायवाली. आणि तिथे डोर स्टेप डिलिव्हरी, इंगलेला डोर स्टेप डिलिव्हरी. तो बघा बसलाय तिथं, त्याला डोर स्टेप डिलिव्हरी भेटणार, कारण की त्याचा छोटा बाबू आहे. चला सगळ्यांनी बोला. थांबा हा. गणपती बाप्पा मोरया. असं काही बोलतच नाही हे लोक, मलाच बोलायला लागते. आता कोण भूत बोलला? आता मी झोपणार. त्या डोका जाम फिरायला लागलाय. ऍज युजुअल तुम्हाला माहित आहे की मला मोशन सिकनेस होत. आता ऑलरेडी या लोकांना एवढं भूक लागलंय, तर मी यांना एक आयडिया दिलेली की थोड्या मिनिटं मला जागा ठेवा, मग मी तुम्हाला भाजी देते. पण त्यांना ती काय आयडिया आवडली नाही. मग त्यांनी इथं हॉटेलमध्ये आम्हाला आणली खायला. पण हे काय बरोबर नाही. मी फुकट भाजी देत होतो. मी वटाणे खाल्लेले 3 वाजता आणि तोंडली खाल्लेली ती मी बाहेर प्रोसेस ठेवून देत होतो. पण त्यांनी काय मना केला. त्यांना मी बोललो तर मला डोका घुमलाय, लोक मला हसताय. या प्रकारे आता आपण रायगडला भेटूया. तुम्ही हसून झाला तुझा. नंतर मी आता बाय बाय बाय.
तर इथं परत माझा माईक बंद झालेला आणि इकडे मी तुम्हाला दाखवत होतो की जिथं मी बसलेलो होतो ती जागा खूप म्हणजे तिथं मस्त हवा वगैरे येत होती. तर आम्ही थोडा तिकडे रेस्ट केला आणि तिकडे सावली होती दूर दूर तक, नंतर सावली नव्हती तिथं. मला असं वाटते मी नजारे दाखवत होतो तर तुम्ही तर अशाच प्रकारे इथं माझा माईक बंद होता आणि मी काय बडबडते ते मला आता लिपसिंग माझी स्वतःची नाही समजत आहे आणि माईक बंद ठेवून बिलकुल आवाज नव्हता येत, जो मला आता ऑडिओ रेकॉर्ड करून टाकायला लागत आहे. तेव्हा आम्ही जे स्टार्टिंगला चढत होतो आणि काय मी भनकस मारते मलाच ना माहीत. लिटरली मी एकदम फोकस केलं आहे. आता तुम्ही घामाच्या अनुमानी नाही सांगू शकता की आम्ही किती दमलेलो आहोत आणि एवढा आंघोळ केले पूर्ण घामाने. आता आम्ही चढतोय परत आराम केल्यानंतर. आम्ही अर्धेशून कमी चढलोय तरी पण एवढा दमलोय. आता बघू प्रवास कसा जाते, कारण की पूर्ण अजून किल्ला चढायचा आहे. अर्धा डोंगर पण नाही चढलाय, अर्धेशून अर्धा पण नाही चढलाय आणि आमची हालत अशी झाली. आता बघू की कसा होते प्रवास. चक्कर यायला लागले इथंच. फोटोग्राफर बघा, फोटोग्राफर, प्रोफेशनल फोटोग्राफर. ह्या आलो आम्ही फायनली गेट वर. हा हे गेट, मेन गेट. फायनली गेट वर आलो. आता आम्ही सावलीमध्ये थांबलोय. ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही, तो डेड एंड आहे. डेड एंड म्हणजे असं बोलतात की पनिशमेंट तिकडे द्यायची, इकडे ढकलायचे डायरेक्ट, असं मी नाही ऐकलं. आता मला तेवढं माहिती नाही, मला तेवढं नॉलेज. आता आपल्याला स्कूलमध्ये शिकवली असती महाराजांची जास्त हिस्ट्री तर आपल्याला माहिती असतं, पण आपल्याला नसते मुघलांचं शिकवला, म्हणून बोलू नाही शकत. मग आता ऑलमोस्ट पोहोचलोय आणि जाम दमलोय. ये तर आपल्यासाठी पायऱ्या बनवल्यात आणि त्या पायऱ्या आहेत त्या रिअल वाल्या आहेत, त्याच्यानी महाराजांनी आपले मावळे काढायचे. आणि आता आम्ही पोहोचू वरती आणि बघू आता कसा काय आहे, कारण की खूप ऊन आहे. आता वाजलेत
12:15 आणि चढायला चालू केलं मला वाटते 8:30ला. तर बघू आता पोचतो कधी. जाम भूक पण लागली. पोचलोय वरती. ते बघा महाराज. तिथे काहीतरी तयारी चालू आहे. सो जाम गर्दी आहे. उद्या येणार आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदे म्हणून ती तयारी चालू आहे. पोलीस जवळ कुठे त्यांचं सिंहासन आहे आणि हा पूर्ण राजवाडा आहे. तिकडे इन्फॉर्मेशन प्लेटवर लिहिलेलं आहे की जिथं महाराजांचं सिंहासन आहे त्याच्या पाठी जी स्थान आहे, जो जागा आहे ती राजवाडा आहे. म्हणजे हा पूर्ण राजवाडा होता. किती मस्त असेल, पण आता तो डिस्ट्रॉय झालाय. तर आता मॅडम दमले आहेत आमच्या. तर आता ब्लॉग मी हँडल करतो. लाईक सबस्क्राईब. तर आता आम्ही बसलोय बाहेरच्या दरवाजेची. आमचे सगळे भाऊ बंधू जमलेले आहेत. भाऊ बहीण बंधू. तर हा आहे महाराजांचा राजवाडा. महाराजांच्या काळात जिथे हत्तीचे स्नान व्हायचे तो तलाव आहे हा. आता आम्ही निघालो राजवाड्यातून महाराजांच्या. आता तिकडे जातो आम्ही. आता आम्ही निघालोय राजवाड्यातून इकडून. तर जिथे महाराजांची समाधी आहे तिथे महाराजांच्या खाली बाजारपेठ. हा बाजारपेठ आहे त्यांचा, तुम्ही बघू शकता. आणि हे आहे कस्टमर बाजारपेठ. हॅलो एव्हरीवन. तर मग कालचा ब्लॉग मी 8-10 बनवू शकलो, कारण की माझी हालत जाम खराब झालेली. मला खूप चक्कर आणि उलट्या येत होत्या. सो मी 8-10 बनवू शकलो आणि एंड पण करू शकलो नाही, म्हणून मी आता एंड करते. आणि नेक्स्ट ब्लॉग असेल हनुमान जयंतीचं मी पहिले टाकेन, नंतर रायगडचा टाकेन. सो आता आज आहे हनुमान जयंती. सो मी आता एंड करते हा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप सारा प्रेम द्या आणि असंच सपोर्ट करत राहा आता. आणि नेक्स्ट ब्लॉगला पण तेवढाच प्रेम द्या, कारण की खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते आणि आता पण माझी हालत खराब आहे, पण मी ब्लॉग बनवणार, कारण की मी ठरवलेलंच की मला बनवायचं आहे. सो थँक्यू. बाय बाय.